स्कोरर अरशद भाई आइए, हमारे स्कोरर जल्द से जल्द आइए प्लीज। नितिन धीरज पाटिल हमारे लिए स्कोरर एक भेज दीजिए प्लीज। हॅलो, चला मॅचला होतोय सुरुवात। मॅच क्रमांक 5 आपण पाहतोय श्रीराम कसराळे विपक्ष कशीत। हा मॅचला सुरुवात होतोय। पहिला बॉल स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न जरूर केला होता, चेंडूबाईचा संपर्क झाला नाहीये। डॉट बॉल ने सुरुवात होतोय। गोलंदाज आपण पाहतायत, पहिला बॉल डॉट ने चांगली सुरुवात केलंय। सुंदर टेलिकास्ट आपण पाहताय डीबीएनच्या माध्यमातून। जे प्रेक्षक जोडले जातात त्यांचं करूया वेलकम, सहर्ष स्वागत। दुसऱ्या बॉलवर इथे हवाई प्रहार करण्याचा प्रयत्न इनटू द गॅप मध्ये, तिथे क्षेत्ररक्षक आल्यात, चांगलं क्षेत्ररक्षण होईल, सिंगल मिळेल, धावसंख्या जाऊन पोहोचेल अगदी 1 या अंकावर। 2 बॉलची समाप्ती झाली, 1 धाव स्कोर कार्डवर आहेत। सुंदर समालोचन करतात, हिंदीमध्ये आपण आवाज ऐकतात जहीर सर। सुंदर समालोचन सातत्यानं जेव्हा जेव्हा इथे स्पर्धा असतात तेव्हा आवर्जून त्यांना मात्र निमंत्रण दिलं जात आहे। धावसंख्या जाऊन पोहोचलंय 1 या अंकावर, 2 बॉलची समाप्ती झाली जहीर सर। सही कहा नितिन सर जी, ये आपका बड़ापन है, तमाम हमारी नारंगी का बड़ापन है। और अगली गेंद बल्लेबाज के लिए आती हुई, शॉर्ट गेंद सफल होकर खेलना चाहते, गेंद और बल्ले का संबंध नहीं कर पा रहे, गेंद शॉर्ट फाइंडर का क्षेत्र में ट्रैवल होती हुई जब तक गेंद को फील करेंगे विकेट कीपर। डॉट बॉल, नारायण स्ट्राइक पर है। अब नारायण को बल्लेबाजी के जलवे भी करने होंगे। 4 ओवर का ये मुकाबला है, ग्रामीण धमाका आप देख रहे हैं 2025। नारंगी के 84 मैदान पर तमाम वेतना की तमाम ये टीमें। अच्छी गेंद थी, ऑनसाइड खेला है, फिर गेंद शॉर्ट फाइंडिंग पर है, रनआउट का मौका था, डायरेक्ट हिट हो जाता तो बल्लेबाज का काम तमाम हो जाता। मगर ये खेल है, डायरेक्ट हिट बार बार नहीं लगते, मगर कभी ना कभी लग जाते, वो घातक बन जाते। नितिन सर जी क्या कहना चाहेंगे आप? नक्कीच नक्कीच, जेव्हा डायरेक्ट हिट लागते तेव्हा स्टँडवर नाही तर एकदम सुंदर सुंदर आपण पाहतोय डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न तिथे केला होता, लागला नाहीये। पहिला डॉट, दुसरा सिंगल, तिसरा डॉट, पुन्हा एकदा सिंगल, इथून पुन्हा एकदा सिंगल येईल का? क्षेत्ररक्षक तिथे आहेत, चांगले क्षेत्ररक्षण झालंय, सिंगल मिळेल। सिंगलने मात्र सुरुवात केलंय दीपेश आणि नारायण आपण पाहतोय। नारायण एक चांगला खेळाडू आपण पाहायला मिळतोय। शेवटचा बॉल असेल, 3 धावा स्कोर कार्डवर आहेत। पहिलं षटक आपण पाहिलं तर मागच्या मॅच मध्ये थोडंसं कमी धावांचं आलं होतं, इथेही चांगली सुरुवात झालंय। नारायण ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, ते क्षेत्ररक्षक आहे मिड ऑन रिजन मध्ये, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा संधी आली होती आणि इथून 1 धाव कंप्लीट केली गेली। 1 षटकाची इथून समाप्त झाली, योग्यरित्या धावसंख्या फक्त 4 धावा बिनबाद। सुरुवात तर चांगली झाली श्रीराम कसराळे टीम कडनं आपण पाहत आहेत। फक्त धावा खर्च केल्या हर्षद वैतीने, 4 धावा खर्च केल्यात, इथून चांगले गोलंदाजी केले। षटक क्रमांक 2 ला कुठला गोलंदाज जाईल? पुन्हा एकदा जहीर सर आपल्या समेत जॉईन होतील। सही कहा नितिन सर जी, पहले ओवर का खेल समाप्त होता हुआ, रन संख्या है 3। अब बल्लेबाजों को बल्लेबाजी के जलवे भी करने होंगे। 2 ऑफिशियल अंपायर को आप देख रहे हैं, मुझे 4 अंपायर इस टूर्नामेंट को पूरे अंदाज में 4 रन बने हैं। पहिल्या षटकांचा खेळ पूर्ण होतोय, धावसंख्या 4 बिनबाद आपण पाहत है। भावी के तो गोलंदाजी करने नारायण स्ट्राइक पर है। 2 ऑफिशियल अंपायर को आप देख रहे हैं, तमाम गंभीर सर जी हमारे स्कॉलर अंपायर को अंजाम देने गए हैं। उसके बाद अगली गेंद राइट लेफ्ट हाथ की गेंदबाज है, गेंद को आउटसाइड पर गेंद को फील दिया। जब गेंद को फील करेंगे 1 रन जरूर पूरा होता हुआ दूसरे रन की मांग होगी क्या? सुंदर, काय जबरदस्त गोलंदाजी केली, हात खोलण्याची संधी दिली नाहीये। सिंगलने स्ट्राइक रोटेट करतायत, धावसंख्या जाऊन पोहोचले 5 या अंकावर, 5 रन ऑन द स्कोर कार्ड। भाविक वैती सुंदर चांगली गोलंदाजी तोही सातत्याने करत असतोय। पहिलं षटक सुंदर हाताळलं गेले, फक्त अवघ्या 4 धावा। त्यानंतर षटक क्रमांक 2 ला सुरुवात झालंय। यावेळेस मात्र बॅकफुटवर जाऊन बंच काढण्याचा प्रयत्न केला, तिथे क्षेत्ररक्षक पॉइंट रिझन मध्ये आहेत, सिंगल मिळेल। सिंगलनं टीम जाऊन पोहोचले अगदी 6 या अंकावर। सुरुवात तर थोड्याशा धीम्या गतीने झालंय, परंतु मागच्या 2 ओव्हर मध्ये चांगली बॅटिंग करावी लागेल। धावसंख्या 6 बिनबाद। सही कहा नितिन सर जी, बल्लेबाजों को घेर खोलने हैं। अब बल्लेबाजों के पास क्षमता भी है, गेंदबाज उतनी बेहतरीन हो रही है, मगर उसके बाद गेंदबाजों पर हमले चढ़ाने होंगे। एक टारगेट सेट करना होगा इस मैदान पर। ऑनसाइड खेलना चाहते थे, सफल होकर ऑफ स्टंप पर आए थे, मगर गेंद लाजवाब थी। बल्ले और गेंद का समन्वय गेंद विकेट कीपर के दस्तों में। डॉट बॉल, क्या गेंदबाजी का जलवा होता हुआ गेंदबाजों के द्वारा।
नितिन सर जी, अगर ऐसी गेंदबाजी होती रही तो इस मैदान पर 25 से 30 रन हमें देखने को मिल जाएंगे, मगर गेंदबाजों का परीक्षा लेनी होगी, बल्लेबाजों को इम्तिहान देना होगा और गेंद को सीमा रेखा दिखानी होगी। जरूर जरूर इथून चांगली बॅटिंग करावी लागेल, 40 पार करावे लागेल. नारायणकडे ती क्षमता आहे आणि नारायणने अगदी ठोकलाय दमदार षटकार. 6. काय जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळालाय. थोडस प्रेशर होतं आणि तो प्रेशर रिलीफ करण्याचं काम या स्ट्रोकने जरूर केलं जाईल. धावसंख्या जाऊन पोचेल 12 या अंकावर. नक्कीच आपण पाहू शकतायत सुंदर अप्रतिम स्ट्रोक, हवाई यात्रा जरूर केली गेलंय. चांगला कॅमेरा वर्क आपण पाहू शकतात. कॅमेऱ्याच्या माध्यमातून अगदी बॉलला सुंदररित्या गॅदर केलं जात आहे. रोहित वैती आपण पाहताय, सुंदर कॅमेरा मॅन, त्यांचं कौतुक करावं लागेल. यासाठी पुन्हा एकदा इंटू द गॅप मध्ये आणि आता आलाय हा चौकार. रोहित चौधरी, जेव्हा मी त्यांना वैती अनाउन्समेंट केला आमचे स्कोर थोडे हसायला लागले, कारण सरनेम खूप महत्वाचा आहे. ब्रँड बनवलाय सध्या चौधरी. आपण पाहतोय रोहित, आणि रोहित म्हटलं ते सफाय, पुन्हा एकदा सफायचं लागू होतंय आणि आमचा सफायकर आहे रोहित. सुंदर डीबीएन मध्ये तो काम करतोय सध्या. धावसंख्या जाऊन फक्त अगदी 4 ने पुढे. आता गिअर चेंज केला असं म्हणा हरकत नाही. ज्याप्रमाणे उल्लेख केला होता जहीर सरने, इथे डायरेक्ट हिट लागलाय आणि तिसऱ्या पंचांची इथे मागणी केली गेलाय. इथून काय घडलं जाईल पाहूया. आमचे तिसरे पंच अगदी बिझी होतील. जहीर सरने उल्लेख केला होता गिअर चेंज करावा लागेल आणि तो गिअर चेंज तर केलाय, परंतु इथून पुन्हा एकदा धावबाद होण्याचे चान्सेस आहेत का हे मात्र परीक्षण निरीक्षण केलं जाईल. आमचे डीबीएनची टीम आहे, सुंदर हे काम करतात. एक त्या प्रवीण आणि धनंजयचे मात्र कौतुक करून फायदा नाही, कारण पूर्ण टीम वर्क आहे. सुंदर कॅमेरा वर्क करतायत सर्व कॅमेरामॅन, डिजिटल स्कोरर आपण पाहू शकतात, एडिटर चांगल्या रीतीने आपण पाहतो. अगदी मुख्य स्क्रीनवर काय घडलं जात आहे. ओ युटी आउट. सुंदर, काय जबरदस्त टेलिकास्ट अगदी मुख्य स्क्रीनवर दाखवलं जात आहे. जे काय आहे ते आहे, दूध का दूध पाणी का पाणी. आणि फलंदाज येथे तंबूच्या असायला परतताना असं वाटत होतं धावसंख्येला आकार येतोय तोवर एक धावबाच्या सुरुवात फलंदाज बाजाला आहे, परंतु मैदानच्या आतमध्ये आहे नारायण, जो या टीमचा हुकमी एक्का आपण पाहतायत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय मयूर पाटिल. मयूरला चांगली बैटिंग करावी लागेल. क्या कहेंगे जहीर सर, जिस प्रकार से डायरेक्ट बल्ले पर ये गेंद आई? सही कहा, वहां पर बेहतरीन शॉट तो खेला गया था, मगर क्या बेहतरीन फील्डिंग हुई और वहां पर डायरेक्ट हिट. इस 7 बल्लेबाज अपने क्रीज में फ्रेम में नहीं थे और बेहतरीन वहां पर अंपायर ने निर्णय को अंजाम से टर्न अंपायर तक पहुंचा था और टर्न अंपायर का निर्णय भी एकदम परफेक्ट आता हुआ. बल्लेबाज इसे बैक टू डावा, न्यू बैटर मैदान पर दाखिल हुए हैं, मगर अब रोहित गेंदबाजी पर है, मगर बल्लेबाजी पर एक बेहतरीन बल्लेबाज है जिनके बल्ले से एक सिक्सर और एक चौका दिखा है. नारायण है स्ट्राइक पर अगली गेंद के तैयार. नारायण 12 गेंदे का खिलाना बाकी है, कितने रन बना पाएंगे ये देखने की बात होगी. रन संख्या 1818. गोलंदाज गोलमार्कवर रोहित वैती पुन्हा एकदा सज्ज होतोय. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, इथे क्षेत्ररक्षक आहेत, चांगलं क्षेत्ररक्षण होईल. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण झालंय, तिथे चेंडू निघून गेलाय. सी मारे शाबार, चौकार 4. आणि विकी कडून या चुका झाल्यात. विकी उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आहे, परंतु स्वतःवर नाराज जरूर असेल, कारण जयचं आपण पाहिलं, जय माते थोडेसे नाराज जरूर पाहायला मिळाला विकेट किपरच्या भूमिकेमध्ये, कारण क्षेत्ररक्षण करण्याची संधी होती, परंतु चेंडू अगदी निसटून गेला. तो सीमा रेषा पार झालाय आणि टीमची टोटल जाऊन पोहोचले 20 धावा स्कोर कार्डवर. पुन्हा एकदा रोक सके तो रोक लो, क्या बात है, अप्रतिम षटकार 6. काय जबरदस्त बैटिंग केलंय. तुम्ही उल्लेख केला होता जहीर सर, गियर चेंज करना होगा आपको, और गियर चेंज हुआ है. टॉप गियर पे अभी ये टीम. सही कहा नितिश सर जी, और बेहतरीन बल्लेबाजी वहां पर गौतम धारा, घेर बदला और गेंद को सीमा रेखा दिखाते हुए नजर आए. नारायण बल्लेबाजी का जलवा बिकर है, वहां पर देख रिप्ले आप देख सकते हैं. ऑफ स्टंप पर गेंद थी, गेंद को सीधा लेकर फेंक दिया मिड विकेट के सर के ऊपर से सीमा रेखा बाहर. खिलाड़ी ने वहां पर प्रयत्न जरूर किए थे, मगर उनकी आवाज़ के बाहर थी. खिलाड़ी को बना दिया दर्शक बन गए दीवाने.
जबरदस्त आपण पाहतोय बंटी मांगेला कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये आणि आमच्या समोर पाहायला मिळतोय रोहित चौधरी. सुंदर कॅमेरा वर्क, कारण फक्त कॅमेऱ्यावर तुम्हाला चेंडू गॅदर करायचा नाहीये तर सर्व त्या बाबी तुम्हाला गॅदर करायच्या आहेत आणि ते सध्या कला कौशल्य कसं दाखवतात आमचे दोन्ही कॅमेरामॅन. यावेळेस इथे फटका फसला गेलाय. हो 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 हो, काय घडलं गेलंय मैदानाच्या आतमध्ये. एक सोपा झेल होता आणि तोही कोणाचा होता तर नारायण, ज्याने या धावसंख्येला आकार देण्याचं काम केलंय. इथून जर नारायणचा झेल घेतला असता ना तर बॅकफुटवर गेले असते टीम कशी. सही कहा सर जी, आपने नारायण को मौका दिया है मगर गेंदबाज ने मौका दिया है कि ये मौके को गवाया है, मगर कहते ना ये तो आसान सा लड्डू सा हाथ आया मगर मुंह ना लगा पाया, क्योंकि शादी का समय नहीं है, लड्डू बांटने के भी समय नहीं है। दोस्तों ये क्रिकेट का खेल है, आप मौके देंगे तो मौके आपको घातक वाली घंटी भी बजा सकते हैं। अगली गेंद बल्लेबाज के लिए तैयार, अच्छी गेंद थी, क्लीन बॉल, जवाब मिलता हुआ वहां पर, क्लीन बॉल, फिग नीचे डाउन होता हुआ और एक बल्लेबाज बैक टू डगआउट। सुंदर सुंदर, आत्मविश्वास गमावला नाहीये गोलंदाजाने, कारण झेल सुटला त्यानंतर तो आत्मविश्वास कमी होतो, परंतु ते मात्र दाखवलं नाहीये. रोहितचं कौतुक करावं लागले. पुढच्या बॉलवर दुसऱ्या फलंदाजाला मात्र तंबूच्या आसपासला पाठवलं दिलंय. गोलंदाज चांगली गोलंदाजी कमबॅक केलंय इथून, परंतु नारायण मैदानाच्या आतमध्ये आहे. तिसरं षटक आहे, म्हणजे अजूनही एक षटक येणं बाकी आहे आणि नारायण कशा प्रकारची बॅटिंग करेल, कारण थोडीशी सुरुवात धीम्या गतीने झाली होती. तदनंतर नारायणने गिअर चेंज केला. 2 षटकार त्यांच्या बॅटमधनं, एक चौका त्यांच्या बॅटमधनं जरूर पाहिले. आतापर्यंत 23 धावांचं योगदान नारायणचं राहिलंय. इथून क्लीन बोल्टच्या माध्यमातून फलंदाज बाद झालाय. नवीन बॅटर हितेश मैदानाच्या आतमध्ये येतोय. उर्वरित 8 बॉलचा खेळ शेष आहे आणि 8 मध्ये इथून किती धावा येतील. समोर नवीन बॅटर हितेश, गोलंदाज रोहित वैती. हो 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 हो, इथे छेडछाडणी करण्याचा प्रयत्न केला. जयेश माते तिथे मिस झाल्यात. क्षेत्ररक्षक तिथे पाठलाग करतायत. 2 धावा अगदी परिपूर्ण केल्या गेल्यात आणि या 2 धावांची टीम जाऊन पोहोचेल 29. जहीर सर, सही कहा सर जी, ऑफ स्टंप की गेंद थी, गेंद को छेड़खानी करने का प्रयास किया गया था बल्लेबाज के द्वारा, मगर बैट का एज लगकर गेंद विकेट कीपर के दस्तान छूटी और वहां पर 2 रन निकालने का मौका मिलता हुआ। रन संख्या 29, अभी भी 7 गेंदों का खेल आना बाकी। देखिए आप रिप्ले में देख सकते हैं, बैट का एज लगा था, विकेट कीपर ने अपनी जान झोंकी थी वहां पर, मगर नाकाम होते हुए नजर आए। अगली गेंद आउटसाइड पर गेंद को खेल दिया है, गेंद स्क्वायर लेग पर है, मगर खिलाड़ी बन जाएंगे, दर्शक बनेंगे दीवाने के, सीमा के बाहर। कम ऑन डीजे, थँक्यू. सुंदर षटकार शेवटच्या बॉलवर जरूर पाहायला मिळालाय. हितेशच्या बॅटमधनं षटकार. आधीच्या बॉलवर एक जीवनदान मिळालं होतं. थोडंसं विकेट किपर मैदानाच्या आतमध्ये पाण्याची व्यवस्था करा, कारण रणरणचं रखरखत ऊन आहे. पाणी खूप महत्वाचा घटक आपण पाहत आहेत. मैदानाच्या आतमध्ये व्यवस्था केली जाईल. सुंदर सामना रंगतोय या 2 संघामध्ये. ऐकू एक छोटीशी धून. थँक्यू. मागच्या षटकाचा विचार केला तर तब्बल 19 धावा खर्च केल्यात. नारायण आपण पाहतोय 11 बॉलमध्ये 24चं योगदान. हर्षदने बॅटिंग गोलंदाजी करताना फक्त 4 धावा केल्या होत्या. भाविकनं वैतीने धावा खर्च केल्या 1 ओव्हरमध्ये 12. रोहितचं हे षटक महागडं ठरलं. 1 विकेट जरूर आला, परंतु 19 धावा खर्च केल्यात. आमचं प्रेक्षक वर्ग दाखवले जात आहेत. सुंदर आपण पाहतायत. ती बसण्याची व्यवस्था सुंदररित्या आपण पाहतोय. सुसज्ज असं मैदान आपण हे पाहतोय. नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाचं हे मैदान जणू काही महेशने उल्लेख केला तर शारजाचं मैदान आहे की काय, आणि सुंदर असं हे मैदान आपण पाहतायत. आणि त्यामध्ये हा नारंगी ग्रामीण धमाका आजचा हा पहिला दिवस पाहायला मिळतोय. शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज झालाय. आदित्य आलाय गोलंदाज मार्कवर. चला मित्रांनो, टाइम करू नका. आखिरी ओवर लेकर तैयार होते हुए गेंदबाज, मगर दोनों बल्लेबाजों को मौके मिले हैं नितिन सर जी, और मौके का दोनों बल्लेबाजों ने फायदा भी उठाया। आखिरी ओवर है, क्या यहाँ पर आखिरी ओवर में कितने रन बन जाएंगे ये देखने वाली बात। रन संख्या है 35 रनों पर 2 विकेट के नुकसान पर।
शेवटचे 6 बॉल नारायण ऑन स्ट्राईक आपण पाहतायत. हार्ड हिटर बॅटर परंतु पहिला बॉल सफल झाले होते आणि तुकाराम सरांच्या भाषेमध्ये बोललं तर त्याला ट्रॅकल केलंय. डॉट बॉल आलाय. सुंदर सुरुवात तर झालंय जहीर सर. सही का सर जी, वहां पर ऑफ स्टंप पर आए थे खिलाड़ी, मगर गेंदबाज भी उतने चतुर थे कि गेंदबाजों ने विचारमंच की गेंदबाजी का छलवा बिगड़ा. आखिरी 5 गेंदों का खेल मैदान पर आना बाकी है. नारायण स्ट्राइक पर, अगली गेंद के तैयार. आउटसाइड स्ट्राइक ड्राइव खेल दी है लॉन्ग ऑफ पर, गेंद हवा में, गेंद सी मारे का बार, 6 रन. शुक्रिया डीजे. देखिए आप रिप्ले में ऑफ स्टंप पर और पिच गेंद थी, गेंद को खेला लॉन्ग ऑफ पर और क्या डीबीएन लाइव के कैमरामैन रोहित ने इस गेंद को भी लाजवाब अंदाज में कैच किया और गेंद सीमा रेखा बार, 6 रनों के लिए फरार. अगली गेंद इस मैदान पर आती हुई फिर से शॉट गेंद है, खेला मिस टाइम शॉट, गेंद ने ऊंचाई ली, कितनी लंबाई होगी मगर सीधा खिलाड़ी के हाथों में थी, मगर 1 बॉल, गेंद सी मारे का बार, 4 रनों के लिए फरार. शुक्रिया डीजे. देखिए गलती हुई है खिलाड़ी से, आसान सा कैच आया था मगर उसे हाथ आने के बाद मुंह ना लगा पाए और खिलाड़ी को मौके मिलते हैं. 1 बाउंस, देखिए बैकअप भी था और खिलाड़ी वहां पर गेंद को देखते देखते बाउंड्री लाइन के बाद. अगली गेंद नारायण के लिए आती हुई ऑफ स्टंप पर गेंद है, ऑफ स्टंप के बाहर अंपायर के दोनों हाथ खुलते हुए वाइड बॉल का इशारा. एक्स्ट्रा रन के साथ रन संख्या 46 रन पर जाती हुई. नीतीश सर जी वहां पर देखिए मौके मिले और दोनों बल्लेबाजों ने उसका फायदा उठाया. क्या कहना चाहेंगे आप? सुंदर सुंदर जबरदस्त बॅटिंग केले. नारायणचं कौतुक करावं लागेल. नारायण काही जबरदस्त बॅटिंग केले. 14 बॉलमध्ये 34चं योगदान, त्यानंतर 2 चेंडूमध्ये 8चं योगदान दिलंय. हितेश आपण पाहतायत अजूनही 3 बॉलचा खेळ शेष आहे. येणारे 3 बॉल 3 मध्ये इथून किती धावा येतील? कव्हर ड्राईव्ह जरूर पाहायला मिळाला. तिथे क्षेत्ररक्षक आहे मुंबईमध्ये मरीन ड्राईव्ह क्रिकेटमध्ये हा कव्हर ड्राईव्ह काय जबरदस्त चौका. 4. क्रिकेट आमची आणबान शान, खेळाडूंचा हा आहे हो मान. क्रिकेट आमची आणबान शान, थँक्यू डीजे. खेळाडूंचा हा. सुंदर ऑफ साईडला ठेवण्याचा प्रयत्न केला, त्यावर ड्राईव्ह केलाय, चौकार मिळालाय. धावसंख्या अगदी 50 धावा स्कोर कार्डवर आहेत. शेवटचे 2 बॉल. यावेळेस मात्र हुकचा फटका काय जबरदस्त सजवला गेलाय. आउट ऑफ द पार्क, ब्युटिफुल स्ट्रोक, 6 धावा. दिसते थँक्यू. दोन्ही अँगल मध्ये आपण पाहू शकतायत अगदी शफल झाले, त्याच्यावर मात्र हुक केला गेलाय आणि 50 धावा स्कोर कार्डवर झाल्यात. आणि नारायणच्या आपण पाहतायत वैयक्तिक 44 धावा. इथून 1 बॉल, आपली हाफ सेंचुरी टोटावेल का मिस्टर नारायण. आणि शेवटचा बॉल आहे. अब तक 56 स्कोर कार्ड, 56 धावा स्कोर कार्डवर. इथून पहिली हाफ सेंचुरी या धमाका नारंगी ग्रामीण धमाकाची येईल का? वाईट बॉल आलाय, अजून संधी आहे. 57 57 धावा स्कोर कार्डवर. क्या कहेंगे जहीर भाई जिस प्रकार से बल्लेबाजी की नारायण ने? सही कहा सर जी. वहां पर 2 योगदान मिलने के बाद बल्लेबाज अपने रूप को बदलते हुए नजर आए, मगर अब 6 रन चाहिए. आखिरी गेंद है, स्कोर जाकर पहुंचा हुआ 57 रनों पर. ये आखिरी गेंद पर 6 रहेगा तो नारायण के 50 रन और पहली हाफ सेंचुरी हमें देखने को मिल जाएगी. शॉर्ट गेंद थी मगर फिर से अंपायर के दोनों हाथ खुल जाएंगे. एक्स्ट्रा रन, खलबली मचाने वाली गेंद है. 58 रन बने हैं, मगर क्या बल्लेबाजी नारायण के द्वारा इस मैदान पर हुई है. गेंदबाज मेहनत कर रहे थे, खिलाड़ियों ने साथ नहीं दिया और नारायण ने उसका पूरा फायदा उठाकर बल्लेबाजी में 44 रन लगा दिए. धावसंख्या 58. 1 बॉल मध्ये 6 धावांची आवश्यकता आहे. वैयक्तिक 50 धावा इथे उभ्या करण्याची आणि पहिला फलंदाज ठरेल आजच्या दिवसामध्ये या नारंगी ग्रामीण धमाका 2025चा. 1 बॉलवर जर 6 धावा येतात तर हो इथून काय घडलं जाईल? नाही भाविक सांगतोय 50 धावा करून देणार नाहीये. आणि 4 षटकाची समाप्ती झाली, परंतु काय सुंदर फलंदाजी पाहायला मिळाली मिस्टर नारायण.
नारायण 17 बॉलमध्ये 44चं योगदान जरूर राहिलंय. त्यानंतर धावसंख्या झाली 4 षटकांची समाप्ती. 58 धावा स्कोर कार्डवर आहेत. 59 धावांचं लक्ष असेल विजयासाठी. जशी मॅचला सुरुवात होईल पुन्हा एकदा तुकाराम मांगेला सर आपल्या समवेत जॉईन होतील. क्रिकेट आमची आणबान शान, खेळाडूंचा हा आहे हो मान. क्रिकेट आमची आणबान शान, खेळाडूंचा हा आहे हो मान. आमच्या एकीची ताकद, आमच्या एकीची ताकद, भारी सामना रंगणार हाय आज या नारिंगी गावात. 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 थँक्यू, धन्यवाद झहीरभाई आणि नितीन पाटील यांचा आवाज पडाव ऐकत होता. नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ आयोजित आणि या क्रिकेटच्या महासंग्रामामध्ये आलेल्या सर्व खेळाडूंचं, प्रेक्षकांचं, मान्यवरांचं करूया सहर्ष स्वागत. नारंगी ग्रामीण धमाका 2025. आज 25 मार्चचा दिवस आहे आणि 25 मार्चच्या दिवशी पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामध्ये एकपेक्षा एक सरस मॅच चालल्यात. पुढचा सामना आहे 2 संघ, कॅप्टन नारंगी NCC सी आणि कोपर संघ आणि NCC सी या 2 संघांदरम्यान होईल नाणेफेकीचा कौल. टॉस दोन्ही संघाच्या कर्णधाराने पोचायचं आहे, तिथे टॉस केला जाणार आहे. मागचा मॅच आपण पाहतोय जिथे श्रीराम कसरली एक दावेदार आहेत कारण 1 वर्ष अगोदरची याच मैदानावरची स्पर्धा आठवा. असाच ग्रामीण चषकातला थरार आणि त्या ग्रामीण चषकाच्या थरारामध्ये श्रीराम कसरालीने केलेली कामगिरी जी पाहिली आपण आणि म्हणून 2024 ते वर्ष होतं श्रीराम कसरालीने गाजवलं होतं आणि हे वर्ष गाजवण्यासाठी आता टीम कशी देखील रेडी आहेत. सध्या स्क्रीनवरती नारंगी ग्रामस्थ क्रीडाचे सदस्य देखील आहेत. योगेश गर्दे यांना देखील पाहू शकता. तर टॉस थोड्या सावधीमध्ये हा टॉस नाणेफेक इथे केली जाणार आहे. नारंगी NCC सी आणि त्याच्या समोर असणार आहे तो कोपरचा संघ. दोन्ही संघांना विनंती आपण टॉससाठी या. पुन्हा एकदा हलकीशी धून ऐकूया. आव्हान मोठं आहे, टार्गेट मोठं आहे, पण त्या आव्हानाचा पाठलाग होऊ शकतो. 50च्या वर पाठलाग करायचं आहे. आपण एक चांगली इनिंग जी 44 धावांची इनिंग नारायणची पाहिले. आता तोडीस तोड इनिंग साकारण्यासाठी श्रीराम कसरे देखील रेडी झाले. क्रिकेट आमची आणबान शान, खेळाडूंचा हा आहे हो मान. क्रिकेट आमची आणबान शान, खेळाडूंचा हा आहे हो मान. आमच्या एकीची ताकद, आमच्या एकीची ताकद, भारी सामना रंगणार हाय आज या नारिंगी. थँक्यू. सामना रंगणार आहे आणि त्यासाठी आता बॅटिंगला सलामीची जोडी मैदानावरती सज्ज झाले आहेत. पहिले षटक हाताळण्यासाठी गोलंदाज नारायण, सलामीची जोडी मैदानावरती सज्ज. स्ट्रायकर एंडला रोहित आणि वैभव. ज्या वैभवला पाहिलं होतं म्हणजे वसई विरार प्रीमियर लीग पार पडली होती पहिलं वर्ष. नाणेफेकीचा कौल टॉस केला जातोय तिथे आता तेही आपण पाहतोय. पण जे पहिलं वर्ष आलं होतं वसई विरार प्रीमियर लीग त्याच्यामध्ये एमर्जिंग प्लेअर ऑफ द टुर्नामेंट वैभव होते आणि वैभव नॉन स्ट्राईक एंडला आहे. टप्प्याचा चेंडू कट करायचा प्रयत्न, गली रिजन मध्ये चेंडू चाललाय, पाठलाग केला जातोय. 1 2 3 रोखलाय. ते चेंडूला थांबवलंय. 3 धावा पहिल्या चेंडूवरती पूर्ण. चांगला स्टार्ट. रोहित वैती क्षमता आहे, या खेळाडूकडे क्षमता आहे. दुसऱ्या बाजूला वैभव वैती. ही जोडी बघा काय वेगानं गेलं, क्षेत्ररक्षक पोचले आणि योग्य वेळेला फिल्डिंग झालंय. चांगलं फिल्डिंग आणि सहकारी गेले आणि त्यांनी हा थ्रो केलाय. नारायणची इनिंग पाहिले 44 धावांची, तशी इनिंग किंवा त्याच्या तोडीस तोड इनिंग साकारावी लागणार आहे. बॅटचा पेस थोडासा जाणून बुजून लेट खेळलंय. लेट खेळलं होतं. बॅटची फेस ओपन केली होती. आउटसाइड एज यशच्या बाजूने चेंडू निघून गेला होता बिहाइंड द विकेट. रिप्ले आपण बघा दिव्यांच्या स्क्रीनवरती पाहतोय. बॅक ऑफ द हँड चेंडू हाताळला होता. हलक्या हाताने जाणून बुजून थोडंसं लेट खेळलं.
2 धावा या चेंडूवरती पूर्ण. म्हणून वैभव वैतीचा उल्लेख केला होता. एक सामना ज्या सामन्यामध्ये त्यानं बॅटिंगही केली, फिल्डिंग देखील केली होती चांगली वैभव. ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू आत आला आणि विकेट. विकेट, पंचांचा इशारा आला. कॉट बिहाइंड आणि विकेट. पहिला हादरा, पहिला विकेट बॉल. थँक्यू. बिग ब्लो, मोठा धक्का बसलाय. परतावा लागले ते वैभव वैतीला. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता. क्रमांक 3 वरती बॅटिंगसाठी यश येत असताना यश वैती गोलंदाजी मार्कवरती नारायण आहेत. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता. अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून थोडंसं दूर खेळलं. इकडं चेंडू सरळ गेले स्टेजच्या हातामध्ये. पंचाचा निर्णय आला. इट्स कॉट बिहाइंड, अर्थात आउटचा इशारा पंचांच्या. अकुटाब्याचा चेंडू तो बॅकफुटला गेला. बॅकफुट पंच केले. कव्हरच्या क्षेत्रामध्ये फील्ड होईल, क्षेत्ररक्षण होईल. 1 धाव या चेंडूवरती पूर्ण. 1 धावाने धावफलक जाऊन पोहोचले. 6 वरती 59 धावांचा पाठलाग करायचा. 15ची सरासरी आहे. प्रति षटकामागे 15ची सरासरी राखायची आहे. पुढचा मॅच NCC सी आणि कोपर. टॉस जिंकलाय NCC संघानं आणि त्याने घेतले क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. टप्प्याचा चेंडू कट करायचा होता. तितकी जागा नव्हती. रोहितनं प्रयत्न जरूर केला पण तितकी जागा नव्हती. बॅकअप दॅन चेंडू हाताला गेला होता. चेंडू पडला, थोडासा उसळला. जी उसळी मिळाली ना, कारण जे मैदान पाहिलं नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाचं मैदान, त्याच्यावरची खेळपट्टी मध्ये असलेला तो ग्रीन इन पॅच, अर्थात गवताचा जो भाग आहे ना ग्रीनवाला, त्या ग्रीनवाल्या भागावरनं हा चेंडू थोडा उसळलाय, जो राईस झाला होता. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता. हलक्या हाताने ड्राईव्ह केले. कव्हरचा क्षेत्ररक्षक जाईल उजव्या बाजूला. एक्स्ट्रा कव्हर रिझनमध्ये फील्ड केले गेले. चेंडूला 1 धाव चेंडूवरती पूर्ण. पहिले षटक आले 7 धावांचं. तिथेही कमी धाव होत्या, तिथे 4 धाव होत्या. कंपॅरिझन पाहिलं तर लक्षात येईल पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि श्रीराम कसरत संघ जिथे 59 धावांचा पाठलाग करतोय, ते 59 धावांचा पाठलाग करताना धावा झाल्या धावफलक करते 7. एक हलकीशी धून ऐकूया आणि येऊया. 18 चेंडूचा खेळ आहे आणि 18 चेंडू करायचे त्या 52. वेलकम बॅक. आलेल्या सर्व खेळाडू प्रेक्षक मान्यवरांचा करूया सहर्ष. मी म्हटलं ना कंपॅरिझन बा, पहिल्या षटकाचा खेळ संपला होता तेव्हा कशीच संघ होता 4 वरती. पहिल्या ओव्हरमध्ये रन नव्हते आल्या, रन चालू झाल्या दुसऱ्या ओव्हरमध्ये. आताही त्या रन येऊ शकतात. गोलंदाजी साठी सज्ज होताना दीपेश, स्ट्रायकरला फलंदाज रोहित यश, ही जोडी आहे मैदानावरती. फुल टॉस बॉल रोहित न खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली टिपलाय झेल. सुंदर क्षेत्ररक्षण आणि त्यांना टिपलाय हा झेल. दुसरा विकेट, दुसरा गडी बाद. आज रपट जाए तो हमें ना उठाइयो, आज फिसल जाए तो हमें ना उठाइयो, हमें जो उठाइयो तो खुद भी रपट जाइयो, खुद भी फिसल जाइयो. आज रपट जाए तो हमें ना उठाइयो. थँक्यू. रोहित बाद झाल्यात. फुलटॉस चेंडू होता. फुलटॉस चेंडूला रिप्ले बघा. टॉस्टॉप डिलिव्हरी होती. लोअर फुलटॉस चेंडूला गुडघा थोडासा वाकवला होता. खेळायचा होतो स्क्वेअर लेगला, गेला तो चेंडू थोडासा मिड विकेटच्या ठिकाणी. डीप मिड विकेटला फिल्डर होते, ते गेले थोडे उजव्या बाजूला आणि त्याने टिपलाय सुंदर असा झेल. स्क्वेअर लेगला जाऊ शकला नव्हता चेंडू. थोडा मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मध्ये हा चेंडूला झेल टिपलं गेलं. भाविक स्ट्रायकरला
क्लीन बॉल, क्लीन 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 बॉल. यस्ती उद्ध्वस्त, एका पाठोपाठ एक लागलाय. धक्के पे धक्का, दे धक्का. लाइन मारने का नहीं, क्यों मारने का नहीं? अरे होगी तेरी दांडी गुल, मेरा साहेब पावरफुल. अरे होगी तेरी दांडी गुल, मेरा साहेब पावरफुल. 15 तो हो गए, 16 में लग गया, आई जवानी पटरी पे. पाउंड लाइन मारने का नहीं, अरे क्यों मारने का नहीं? अरे होगी तेरी दांडी गुल, मेरा साहेब पावरफुल. होगी तेरी थँक्यू. दांडी गुल 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 झाले. दांडी गुल आणि हॅट्रिक वरती, हॅट्रिकच्या मुख्यावरती दीपेश ऑन हॅट्रिक. आणि समोर आहे विकी. विकी एक आक्रमक फलंदाज, पॉवरफुल बॅटिंग करण्यास परिचित असा खेळाडू. हॅट्रिक. डब्ल्यू डब्ल्यू अँड अगेन डब्ल्यू की षटकार. डब्ल्यू वरनं गेलाय, वरनं गेलाय. ज्या खेळासाठी प्रसिद्ध आहे विकी, विकीनं ठोकलाय षटकार. आज न छोडूंगा तुझे, तूने कसम खाया मुझे, आज न छोडूंगा तुझे. थैंक यू. बिल्कुल नहीं छोड़ेंगे, नहीं छोड़ेंगे. मिला तो सिक्सर भी जड़ देंगे, सिक्सर भी जड़ देंगे. षटकार. पुन्हा एकदा अक्रॉस 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 गेले होते. आता टप्पा थोडासा मागे खेचला. सेम बॉल होता. अशा चेंडूवरती ज्यावेळेला रोहित बाद झाले होते, त्या चेंडूवरती विकीनं षटकार ठोकलाय. सिक्सर. स्कोर जाऊन पोहोचला 13-13. क्रॉस बॅटर फटका खेळायचा होता. अलॉंग द ग्राउंड. चेंडू चालला लॉंग ऑन रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक आहे, थोडं फंबल झाला. 2 धावा या चेंडूवरती. पूर्ण 2 धावावर समाधान मानावं लागते. 2 धावानंतर स्कोरबोर्ड 15 धावा धावफलकावरती येत असताना आपण पाहतोय. 1.5 षटकांचा खेळ. धावा आहे धावफलकावरती 15. शेवटचा चेंडू या दुसऱ्या षटकातील. अजून एक आडव्या बॅटने खेळायचा होता. अलॉंग द ग्राउंड. चेंडू चाललाय जोपर्यंत फील्ड करते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. पहिल्यांदा तर थांबले होते विकी. 2 धावा या चेंडूवरती. पूर्ण धावफलक जाऊन पोहोचलाय तो 17 वरती. 2 षटकांचा खेळ संपलाय. विकी खेळतात 10 वरती, यश खेळतात 1 वरती. संघाची धावसंख्या आफ्टर 2 ओव्हर 17, लॉस ऑफ 3 विकेट, 3 गडी बाद, 17. 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये करायचे 42, 42 धावा. क्रिकेट आमची आणबान शान, खेळाडूंचा हा आहे हो मान. क्रिकेट आमची आणबान शान, खेळाडूंचा हा आहे हो मान. आहे हो मान. आमच्या एकीची ताकद, आमच्या एकीची ताकद, हरी सामना रंगणार हाय आज या नारिंगी गावात. हरी सामना रंगणार इशारा हाय. करतात पंच. बॅट बॅट. गोलंदाजी मार्कवरती मयूर पाटील. मयूर सज्ज होतोय. बारा चेंडू 42 धावांची आवश्यकता आहे. यश स्ट्रायकर आहे जो 1 वरती बॅटिंग करतोय. तर 1 षटकार विकी वैती यांच्या बॅटमधनं पाहिला होता. विकीच्या बॅटमधनं पाहिला होता. नॉन स्ट्राईक एंडला 12-42. ऑफ टर्नच्या बाचा चेंडू स्लाइस कट करायचा होता. क्षेत्ररक्षक चुकले. शॉर्ट टर्मेचा क्षेत्ररक्षकही चुकलाय. गलती से मिस्टेक. चेंडू सीमारेषा पार. पहिल्या चेंडूवरती चौकार. गणपत बजाना काय को बंद किया. थँक्यू. बघा जोरात बॅकफुटला गेला होता. पंच करायचं होतं, स्लाइस करायचं होतं. चेंडूला आउटसाइड एज लागली. शॉर्ट दरम्यान क्षेत्ररक्षकाने मिस्टेक केली. पहिल्या चेंडूवरती चौकार. मिस्टेक थोडीशी झाले, चूक झाले. अलॉंग द ग्राउंड चेंडू चाललाय. वाईडिश लॉंग ऑनला फील्ड केलं जाईल. 1 धाव या चेंडूवरती. आता विकीनं सांगितले का भावा थांब, यश थांब थोडं. स्ट्राईक मला घेऊ दे. स्ट्राईक मला पाहिजे. मला स्ट्राईक करायचं आहे. मोठ्या फटके खेळायचं आहे. म्हणून थोडासा वेळ मला दे. 10 चेंडू 37 धावांची आवश्यकता आहे. पुढचे 3 चेंडू महत्वाचे आहेत. अकोटाप्याचा चेंडू पाठीमागे गेला. जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडूची सांगता होत असताना राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा मयूर पाटील करतोय. अँगल बनवला होता.
पडला थोडासा आणि बाहेरच्या दिशेनं निघून गेलाय. ज्या अँगलनं चेंडू आला त्याच अँगलनं पुढे निघून गेलाय. या षटकाचा खेळ पाहतो. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय. कुठं चेंडू थोडं क्रॅम केलं गेलं होतं. धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. ते विकेट येते का? पंचांनी रिफर केले. पाहूया आपण टेक्नॉलॉजीची मदत घेऊया. पण जशी देहबोली आहे ना बॉलरची त्याला तर वाटतं की कॉन्फिडेंटली बाबा आऊट आहे. कारण टेन्शन थोडं विकीच्या चेहऱ्यावरती पण आहे की काय थोडं शॉर्ट राहिलेत का कमी पडलं का पण हे थोडंसं टेन्शन त्याच्या चेहऱ्यावरती आहेत. तर आता नारायण आणि गोलंदाजामध्ये चर्चा चालली की भाई शायद आपने काम परफेक्ट किया है. दोन पूर्णांक 3 रिप्ले बघूया. ज्यावेळेला चेंडू हातामध्ये आला मयूर पाटीलच्या स्टंपच्या जवळ गेल्यात बॅट त्यावेळेला क्लोज आहे. कारण एकाच वेळेला सर्ग काय घडले. पंच पाहण्याचा प्रयत्न करतायत. दुसऱ्या अँगलनं पाहण्याचा प्रयत्न केला जातोय. बघूया काय घडलं होतं. पुन्हा एकदा मागे जाऊन बघूया काय घडलं. तर बॅट ड्रॅग झाले ज्यावेळेला थोडंसं क्लोज आहे त्यामुळे पंच पुन्हा इट्स OUT आउट. एकदम क्लोज होता. कारण चेहऱ्यावरती ते टेन्शन दिसून आलं होतं विकीच्या देखील की बाबा थोडंसं शॉर्ट राहिले. आणि DBN हे सर्व बरोबर कॅमेरामॅन रोहित आहे. रोहितला माहिती आहे योग्य वेळेला काय बरोबर कॅमेऱ्यामध्ये घ्यायचं आणि ते घेतले. विकी बाद झाले धावाच्या स्वरूपात. थँक्यू. 8 चेंडू आणि 37 धावांची आवश्यकता. 8 चेंडू 37 धावा. यश ऑन स्ट्राईक. फटका जरूर खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे त्याच्या बरोबर हातामध्ये. बरोबर त्याच्या हातामध्ये. आज जर पाहिलं पूर्णपणे तिन्ही आघाड्यांवरती बॅटिंग बॉलिंग फिल्डिंग वरती कशीत भारी पडतोय श्रीराम कसरालीवरती. वाराचा पैसा वाऱ्यावर गेला रे वाऱ्यावर गेला रे वाऱ्यावर गेला. वाराचा पैसा वाऱ्यावर गेला आणि जमिनीचा मालक वाचमन झाला. वाराचा पैसा वाऱ्यावर गेला आणि जमिनीचा मालक. थँक्यू. ऑफस्टंपच्या बाहेरनं या चेंडूला ड्रॅग करण्याचा प्रयत्न केला गेला होता. एक चांगला झेल जो लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये झेल टिपला गेलाय. शेवटचा बॉल होता. शेवटचा बॉलला खेळलाय. जोपर्यंत फील्ड करतील थ्रो करतील एकच धाव या चेंडूवरती. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 3 षटकांचा धावा आहे धावफलकावरती 23. 6 चेंडूमध्ये करायचे आहेत. बरोबर 6 षटकार आले 36. 6 चेंडू 36 धावांची आवश्यकता. कैसे आए गोरी हम तोरे घरमा. डीजे संकेत अरे डीजे बाबा दुआरे पे मां. अंगना में बाबा दुआरे पे मां. कैसे आए गोरी हम तोरे घरमा. कैसे आए. थँक्यू. 6 चेंडू आणि 36 धावांची आवश्यकता आहे. शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज खेळण्याचा प्रयत्न. चेंडू चालाय जवळपास पाठलाग करतोय. शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक नाही रोखू शकणार.
थोडं डिफ्लेक्शन झालं, बॅटला लागला आणि चेंडू गेलाय फाईन लेग रिजन मध्ये सवकार. अरे दीवानो मुझे पहचानो कहाँ से आया मैं हूँ कौन. अरे दीवानो मुझे पहचानो कहाँ से आया मैं हूँ कौन. मैं हूँ कौन. आज दिवसभरामध्ये भरपूर उलटफेर आपण पाहिलेत आणि त्यापैकी आता हाही उलटफेर आहे. कशी संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय. खोलवा टप्प्यात चेंडू होता, बॉटम हँडचा वापर अलॉंग द ग्राउंड जमीन लगत हा फटका खेळलाय. पहिला तर मोठी धावसंख्या उभारली, मोठा धावफलक ऑन स्कोरबोर्डवरती आणला तो कशीच्या संघाने, ज्याच्यामध्ये नारायण यांची 44 धावांच्या खेळीचा समावेश होता आणि प्रत्युत्तर देताना सुरुवातीपासून विकेट गमावले श्रीराम कसराली. वाईट बॉलचा इशारा होता पंचाकडनं. सुरुवातीपासून ते विकेट गमावले आणि तो विकेट गमावण्याचा सिलसिला क्रम कायम राहिला. त्यामुळे आता हा मॅच जो कदाचित सुरुवातीपासून फटकेबाजी झाली असती तर मॅच जवळ येऊ शकले असते, पण आता फाल दूर आहेत. 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 30 धावांसह अजूनही पाठलाग करायचा आहे. पायावरचा चेंडू षटकार आलाय लेकिन मेहरबा आने में थोड़ी सी देर कर दी. या तिसऱ्या चेंडूवरती आशुतोषच्या बॅटमधनं षटकार. थँक्यू. कालचा दिवस IPL मध्ये आशुतोष शर्मानं गाजवला होता. आशुतोष होता आणि आजही आशुतोष आहे. क्रॉस बॅटर फटका डिस्कले रिझन मध्ये फील्ड केले गेले. एक अशेमप्राय वाटणारा विजय जो दिल्लीचं टीम कदाचित भरपूर लांब होती, ज्यावेळेला 5 विकेट गेले होते त्यानंतर आलेली ती इनिंग 30 चेंडूवरती 60 धावांची अप्रतिम इनिंग जी आशुतोष शर्माची काल IPL मध्ये पाहिले. डिफ्लेक्शन झालं होतं, कॉट सुटलाय, कॅच सुटलाय. शेवटचा चेंडू, एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. हा बघा डावखुरा गोलंदाज शेवटचा चेंडू होता, बॅटला लागला होता. फुल टॉस बॉल अजून एक षटकार. आशुतोषनं काल कमाल केली होती. आज आशुतोष थोडेसे उशीर आले आणि त्यामुळे उशीर झाला. हा सामना 59 धावांचा पाठलाग करायचा होता, त्यावेळेला कशीच संघानं 15 धावेनं हा सामना जिंकलाय आणि पराभूत व्हावं लागलंय श्रीराम कसराली संघाला. अभिनंदन टीम कशीत.